राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 40 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेले विजय ग्रुपचे प्युअर व्हेज जम्मू काश्मीर चौधरी ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट गौरव चवीचा स्वाद महाराष्ट्राचा आमची वैशिष्ट्ये निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, सर्वोत्कृष्ट स्वच्छता, जल सर्व्हिस, सुसज्ज किचन हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रवासी ड्रायव्हरसाठी स्नानगृह, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था। आमच्या शाखा मोशी, मनसर, कळंब, बोटा, माळवाडी। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 95 96 64 56 86 आणि 60 06 82 24 02। आखी ताबेरीचा विषय जर तुम्ही त्या गोष्टीकडे गांभीर्याने तेवढ्या पद्धतीने घेणार नसेल, हे डायरेक्ट चोऱ्या केलेल्या आहेत, सिद्ध झालेलं आहे साहेब। एवढे चिंता डिपार्टमेंटने केले साहेब आमच्या सगळं। बरं माझ्याकडे माहिती आहे, आम्ही सगळं काढले सगळं माझ्याकडे। याच्यात जर आता उद्या प्रदर्शन हे 2-4 दिवसामध्ये, मग हे भ्रष्टाचार होऊन द्यायचे साहेब? असे भ्रष्टाचार होऊन द्यायचे का? तुम्ही देता 50 लाख रुपयाचं तुम्हाला संशय नाही वाटला मला हा अहवाल एवढा लेट का आला आम्हाला? मी पत्र दिले सगळे जे अहवाल आहेत असे 2-2 महिन्यांनी येतात का तुम्हाला? पत्र दिलं की मला अहवालच भेटले, मला फक्त पत्र भेटलेलं आहे, मी पुढची कारवाई कशी करणार? मी पत्र दिले, त्याच्यानंतर मग अहवाल भेटले नाही मला। हे होते यांच्या समोर सॉफ्ट कॉपी भेटली। हे बघा साहेब, बरं आता काय तुमचं तोंडी बोलणं करायचे ना, ते पत्र देऊ नाही तोपर्यंत ग्रामपंचायती काय ते सायन्सचे अधिकारी वटवतात, काय करतात? तुम्हाला अधिकार नाही, शिवसरांना तुम्ही आम्हाला काही नोटीस प्लस मागवावं लागेल, त्याला म्हणणं मांडा द्यावं लागेल। अहवाल आला की दाखवत एवढी लूटमार चालली त्या राजू ग्रामपंचायत जर वापर होते, तुम्ही त्या गोष्टीला सिरियस घेत नाही तर काय उपयोग त्याचा? हा पिक्चर साथ तुम्हाला। मग काय तुम्ही येता का उद्या या तुम्हाला 50 लाख रुपयाचा भ्रष्टाचार उघड करून देतो। मग आता हे चालून द्यायचं का? तुम्ही ठोकायला पाहिजे का नाही? मग तिथं हे अहवाल आपण पहिला देऊ, आता त्याच्यामध्ये जे नवीन मुद्दे आहेत नवीन मुद्दे नाही, तुम्ही आले पाहिजे साहेब, आम्ही तुम्हाला दाखवून देतो 50 लाख रुपयाचा हा भ्रष्टाचार। ह्याच्या पडताळणीच्या अनुषंगाने आपण थोडंसं पाठवणार, त्याच्यामध्ये जे सुनावणीच्या वेळेस तुम्ही अजून जे काही मुद्दे ते मांडला म्हणजे आम्ही सगळे फक्त अधिकारी तुमचा टीपीओ कोणी असेल अधिकारी उद्या द्या आम्हाला ग्रामपंचायतला, आम्हाला काही कागदपत्र राहतील आणि दुसरं परत म्हणणार तुम्ही ह्याच्यामध्ये काय आम्ही उद्या ग्रामपंचायतला टाळं ठोकू। तुम्ही जर आम्हाला असे उडवडीचे उत्तर देत असेल तर आमचं याच्यात दाखवते, तुम्हाला तारीख पण दाखवते। सिद्ध झालेला घोटाळा आहे, ते लोक बिल काढून राहिले। जर तुम्ही जर अधिकार सुद्धा गोठवली नाही, शिवसरांना पडताळणी करून देतो, बोलले ना 2 महिने जर त्या गोष्टीला लागत असतील पडताळणी करायला तर काय बंद नाही। हे तुमचं तोंडी बोलणं झालं। शासकीय कागद काय सांगतोय, तारीख काय सांगते? तुम्ही 2 महिन्यापूर्वी तुम्हाला हे पत्र आले, तुम्ही काय कारवाई केली सांगा आम्हाला। आता तोंडी तुम्ही सांगून आम्ही नाही घेणार, तो आमचं तोंडी म्हणणं तुम्ही घ्याल का? मी उद्या तोंडी काही म्हणणं देईन तुम्हाला, तुम्ही घ्याल का? आम्हाला कागद सांगतो 2 महिन्यापासून तुमच्याकडे आले, तुम्ही कारवाई केली पाहिजे याच्यावर साहेब। 2 महिन्यापासून तुमच्या दप्तरात आले, तुम्ही कारवाई करीत नाही, सरळ आरोप आमचा तुमच्यावर। किती मोठी रक्कम आहे साहेब सांगतो तुम्हाला, ज्यांना समजते तुम्ही बघा। आपण कागद काय बोलतो साहेब? कागदाला महत्व आहे, आमच्या बोललेलं नाही। आम्ही कागद क्रमांक आहे ना त्याला, किती तारखेला आलं गाव क्रमांक आहे। देशमुख साहेबांना सुद्धा किती दिवसात? असं 2 महिने लागतं का साहेब? 2 महिने लागतो का एखादा कागद यायला नगरवरून? आणि पहिला मुद्दा असा आहे ते पत्र आलं शिवसर, आता हे जाईल ना अहवाल, त्याच्यामध्ये तुम्ही मांडलं ना? नाही, त्याच्यात नाही आम्ही हस्तक्षेप करणार, ते आम्ही सुरक्षित ठेवलंय। आम्ही काय व्हायला नको म्हणून आमच्या ठेवलेलं आहे, आम्ही वेळेला आम्ही बाहेर काढणार। चालत साहेब, तुम्ही कधी करणार नाही, त्यांची खुलासे घेणार आणि पाठवणार, त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करणार, फक्त जे काय त्यांनी सादर केलं त्याच्यानुसार शिवसेनेला अहवाल कळवणार। त्याच्यामध्ये किती दिवस लागतील याला? आता ह्याला मुदत द्यायला लागते, तुम्हाला 15 दिवसाची पहिली नोटीस द्यायला लागते साहेब। आधीच तुम्हाला आले, तुम्ही त्याच्यात केले, तुम्ही आतापर्यंत काहीच कोणाला नोटीस काढली नाही। ते सांगतो तुम्हाला, तारीख टाकली 19 तारखेला माझ्याकडे अहवाल आले, 19 तारीख कसं काय 19 10 तारखेला त्याच्यावर आहे ना साहेब? चालतं
तुम्ही ना साहेबचे अधिकार वटवा त्यांचे उद्याचे उद्या. साहेबचे अधिकार पहिले वटवा हे अधिकार तुम्हाला तुम्ही राहा तुम्ही राहा पोऱ्या झाल्या हे जबाबदार तुम्ही राहा एवढे साहेब तुमच्याकडे वोट करणार आहे बरोबर आहे का नाही उद्याच्या उद्या साहेब अधिकार गोठावा तुम्ही सीसीटीव्ही मध्ये वरपे येतोय नाडेकर येतोय आणि 2-2 कोटी रुपयाचं त्यांच्यावर आव्हान आहे जर 3 कोटी 72 लाख रुपयाचं एवढं केलं तुम्ही सिरियस नाही घेते या गोष्टीसाठी तर मग काय उपयोग आहे सांगा बरं तुम्ही कशा करताय पेसाची ग्रामपंचायत आहे सगळ्या तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे तुम्ही जर ह्या गोष्टी सिरियस नाही घेते ते काय उपयोग आहे साहेब सामान्य माणसं आम्ही तळमळ करून राहिलो साहेबच जबाबदार आहे तुमच्यापेक्षा तुम्हाला तुम्हाला हेच नाही केलं त्यांनी ऐका ना कोण साहेब जबाबदार आहे आजच नोटीस रिलीव्ह होती त्यांना उद्या त्यांना आम्ही अशी पुढे बद्दल आहे का साहेबचे अधिकार गोठवणार साहेब तुम्ही आता लगेच त्यांचे उद्या वडवणार नाही आम्ही करून ठेवणार आहे जर तुम्ही त्या कारवाई तुम्ही काय कारवाई करणार ते सांगा आता सांगा आम्हाला 2 महिन्यापासून तो अहवाल तुम्हाला आलाय अहवालानुसार त्यांना नोटिसा देणार त्याच्या खुलासा अहो पण किती दिवस तुम्ही पत्र किती तारखेला आलंय तुमचं नाही ऐकून घ्या अहवाल आहे ना आम्हाला काल प्राप्त आहे तुम्हाला दाखवायचं काही दबाव आहे का तुमच्यावर नाही काल प्राप्त व्हायचा प्रश्न नाही साहेब तारीख किती बघा ना बरोबर आहे दबावावर काही नाहीये आणि विशेष करून आज किंवा उद्याच्याला आहे ना सकाळी द्यायला नोटीस इश्यू होतीला खुलासे मागून आम्ही खुलासे मागून साहेब अधिकार गोठवणार का नाही भ्रष्टाचार होणार आहे तुम्ही गोठवत आहे उद्या जाऊ द्या नाही तर तुम्ही बघू आम्ही एवढं असून तुम्ही करत नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल मग आम्ही आत जाऊ पण गाव करता जाऊ आमच्यावर गुन्हे दाखल करा नाही तर आता करा तुम्ही आज आम्ही राजूरून इथे बीडीओ साहेबांना पंचायत समितीमध्ये भेटायला आलो राजूरच्या जो ग्रामपंचायतीमध्ये जो गैर व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात आम्ही बीडीओंना भेटलो पण आम्हाला बीडीओंच्या कार्यपद्धतीवर शंका आहे कारण की बीडीओ वेळ काढूपणा करतायत आणि ह्या याच्यामध्ये दिरंगाई आम्हाला जाणवते आणि ही जर दिरंगाई बीडीओ अशी करणार असेल प्रशासन याच्यावर कठोर कारवाई करणार नसेल तर आम्हाला एक नागरिक म्हणून एक याच्यावर लोकशाही पद्धतीने याचा निषेध नोंदवावा लागेल आम्ही बीडीओंचा सुद्धा इथे निषेध नोंदवतो आणि पूर्ण प्रशासनाने याच्यावर दिरंगाई केली असं माझं स्पष्ट मत आहे. नमस्कार. राजूर ग्रामपंचायत इथे झालेल्या भ्रष्टाचारानिमित्त आम्ही पंचायत समिती अकोले इथं सर्व गावकरी आलो आहोत. याच्याबद्दल आम्ही बीडीओ साहेबांकडे गेलो होतो. तर मुख्य आमची मागणी असं आहे का हे राजूर ग्रामपंचायतीमध्ये 3 कोटी 72 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे आता कागदपत्री सगळं चौकशी अहवाल सगळं सिद्ध झालेलं आहे. तर आज तागायत 2 महिने होत आहे ह्या कागदाला इथं बीडीओ साहेबांना येऊन सुद्धा याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याच्या अनुषंगाने आम्ही इथं आलो होतो. तर बीडीओ साहेबांचे आम्हाला उडवाउडवीचे उत्तर येत आहेत. आजही ही राजूर ग्रामपंचायत माननीय आमदार किरणजी लामटे यांच्या आधिपत्याखाली असलेल्या ही ग्रामपंचायत असून यांच्या सरपंच व यांनी हा इतका मोठा भ्रष्टाचार केला आहे. याच्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो. कावीळ काळात सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. अशा काही ठिकाणी बिलं काढलेत, ज्या ठिकाणी कामं झालेली नाहीत अशा ठिकाणी चुकीचे बिलं काढून किंवा भ्रष्टाचार केला आहे. त्या मागणीसाठी आम्ही सर्वजण इथं आलो आहोत आणि सर्व बीडीओ साहेबांना आम्ही या कारवाईची तात्काळ मागणी केली. पण यांच्या उडवडीचे उत्तर आल्याने आम्ही राजूर ग्रामपंचायतला उद्या टाळं ठोकत आहोत. भरपूर आता याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व हे देतो. या अहवालामध्ये कोणाकोणावर ठपका ठेवला आणि एकूण भ्रष्टाचार किती, कोण दोषी, कोण अहवालानुसार कोण दोषी आहे. या अहवालानुसार याच्यामध्ये सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे यांच्यावर काहीतरी 1 कोटी 86 लाख रुपयाचा आणि काहीतरी रुपयाचा भ्रष्टाचार निघाला आहे. त्याच्यात नाडेकर ग्रामसेवक यांच्यावर सुद्धा 2 कोटी 66 लाख रुपयाचा घोटाळा निघाला आहे. त्यानंतर ग्रामसेवक वरपे यांच्यावर सुद्धा
1,85,00,000पेक्षा जास्त घोटाळा निघालेला आहे आणि यांच्यावर संयुक्त जबाबदाऱ्या ह्या पारित केल्या आहे। याच्यामध्ये कोरोना काळापासून आमचे भाजपचे सरपंच गणपतराव देशमुख यांची सुद्धा हे झाली, त्याच्यामध्ये त्यांचं सगळं 0-0 आलंय, 1 रुपयाचा काही भ्रष्टाचार नाहीये। त्याच काळात माननीय आमदार किरणजी लामटे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा हे पुष्पा निगळे सरपंच झाल्यानंतर हे जवळजवळ 3,72,00,000चा अपार केला आहे। आता आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे, यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी। उद्या काय पाऊल उचलणार? टाळे ठोकणार? उद्या ग्रामपंचायतीला आम्ही टाळे ठोकतोय, कारण की बीडीओ साहेबांकडे गेलो होतो, त्यांचे उडाउडीचे उत्तर आम्हाला मान्य नाही। आजही त्यांना 2 महिने झालेत, हे 2 महिने झालेत हे कागद देऊन, याच्यावर हे काहीच कारवाई केली नाही अद्याप। ही तातडीची कारवाई असतीये, हा अहवाल आहे, तर याच्यामध्ये यांनी 2 महिने होऊन यांच्यावर कोणतीच नोटीस आजपर्यंत, आज तारखेपर्यंत, आतापर्यंत काहीच काढली नाही। आता आम्ही गेल्यानंतर म्हणते आत्ताशी आम्ही नोटिसा काढतो। 2 महिने एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, तालुक्यामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल, मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होईल, पण हे याच्यावर कोणती कारवाई करत नाही। आमचा सरळ आरोप आहे की अकोले तालुक्यातली बीडीओ हे पूर्ण राजकीय दबाव तंत्राखाली आहेत। त्याच्यामुळे आमची सरळ मागणी, आम्ही उद्या राजूर ग्रामपंचायतला टाळं ठोकत आहोत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।